आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आणीबाणीच्या जाचक स्थितीसाठी लढा देणाऱ्या लढवय्यांचा नागपुरात भव्य सत्कार करण्यात आला। नागपुरातील सदर येथील नियोजन भवन इथे आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, अतिरिक्त आयुक्त तेजू सिंग पवार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी आणीबाणी सैनिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं। या सन्मानपत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी आहे। या प्रसंगी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपले अनुभव सांगितले आणि 25 जून 1975 रोजी लादलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी कसा लढा दिला ते सांगितलं। अनेक वक्त्यांनी सांगितलं की स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वात काळा आणि कठीण काळ होता, जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसार माध्यम आणि न्यायिक स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यात आला होता। नवीन पिढीला त्या काळातील सत्याची जाणीव व्हावी म्हणून सरकार 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करत आहे। श्री संजय बंगाले या ठिकाणच्या आमचा जे स्वातंत्र्य संग्राम सेनानी संघ जो आहे त्या संघाने अत्यंत निष्ठेने या संपूर्ण आणीबाणीच्या कालखंडात ज्या लोकांनी काम केलं त्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम या सेनानी संघाने केलं आणि त्या सेनानी संघाने केलेल्या कार्याचं फळ आज हे या ठिकाणी आम्हाला दिसतं आहे। या ठिकाणी जो सत्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी केलेला आहे त्याचं मी प्रशासनाचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो।